सन्माननीय सदस्यांनी विचारलेला प्रश्न खरा आहे की परभणी, बीड, धाराशिव, जालना या 3-4 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये साधारण 1882 अतिरिक्त पदं आहेत। त्यामध्ये परभणीमध्ये 337 पदं अतिरिक्त आहेत, बीडला 364 आहेत, धाराशिवला 289 आहेत, जालन्याला 112 आहेत, अशी 662 पदं अतिरिक्त आहेत। पण हे अतिरिक्त पदं जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांच्या अतिरिक्त झालेल्या शिक्षकांना पदोन्नतीची प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित शिक्षकांचं समायोजन करण्याची एक पद्धत आहे। अलीकडे आपण बघतो संच मान्यता नेहमी 30 सप्टेंबरपर्यंत होते, पण यावर्षी संच मान्यता लेट झाली, ते फेब्रुवारीमध्ये झाली। त्यामुळं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सातत्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या सूचना येतात। अनेक शिक्षक बांधव आमचे हायकोर्टला जातात, सुप्रीम कोर्टात जातात आणि त्या सगळ्यामुळे ही सगळी प्रक्रियेला उशीर होतो। आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पदोन्नतीसाठी शिक्षकांना आता TET परीक्षा पास झाली पाहिजे अशा पद्धतीची अटही या निमित्तानं आपण बघतो घातलेली आहे। तर TETची परीक्षा पास झाल्याशिवाय आता पदोन्नती देता येत नाही। तेव्हा अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनापूर्वी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण करायला लागते आणि ही प्रक्रिया पूर्ण आता TETच्या परीक्षेच्या अनुषंगाने अनेक न्यायालयामध्ये प्रकरणं पेंडिंग आहेत आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये अनंत अडचणी येतात। तो शिक्षकाचा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशा पद्धतीनं प्रमोशनची पद्धत आहे आणि ती पदोन्नती झाल्यानंतर या अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन करता येतं। ही गोष्ट खरी आहे की यावर्षी संच मान्यता उशीर आल्यामुळे या शिक्षकांना चं समायोजन करता आलं नाही। तो यामध्ये लक्षवेधी सूचनेमध्ये बीड, धाराशिव, जालना या 4 जिल्ह्यापैकी धाराशिव वगळता 3 जिल्ह्यामध्ये 366 पदं अतिरिक्त आहेत। सद्यस्थितीत या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये प्रथम प्रक्रिया राबवून सहाय्यक शिक्षकांना मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक पदोन्नती देण्यात येईल। तदनंतर अतिरिक्त जागांवर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन तदनंतर करता येईल। त्यामुळे जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याचे धोरण ग्रामविकास विभागाच्या 18/5/2011च्या शासन निर्णयानुसार निश्चित केलेलं आहे। त्यामुळं त्याचे अधिकार हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आहेत। त्यामुळे तातडीनं त्यांना सूचना देण्यात येतील आणि या संबंधित शिक्षकांचं समायोजन लवकरात लवकर करण्याच्या सूचना संबंधित CEOना देण्यात येतील। परंतु ही सगळी प्रक्रिया आपण जरी सांगितलं तरी पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय हे समायोजन करता येणार नाही। या निमित्तानं मी सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच शिक्षकांना सांगू इच्छितो की या बदलीची प्रक्रिया एवढी क्लिष्ट झालेली आहे, शेकडो GR आहेत। या बदलीच्या प्रक्रियेमध्ये सुधार करण्याची आवश्यकता आहे आणि आपण बघतो की बदलीची प्रक्रिया सातत्यानं 1, 2, 3, 4, 5, 6 टप्प्यामध्ये हे ऑक्टोबरपर्यंत चालते। काही झालं तरी हे बदलीची प्रक्रिया शाळा चालू होण्यापूर्वी पूर्ण झाली पाहिजे अशा पद्धतीची नियमावली शासन तयार करेल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये शाळा चालू होण्यापूर्वी संबंधित शिक्षकाची पदोन्नती असेल, शिक्षकांच्या समायोजन असेल, या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करण्याची आवश्यकता आहे आणि त्या दृष्टीने शासन निर्णय घेईल।